बटाटा वेफर्सपेक्षा पण चवीला भारी बनवून तयार होतात हे बटाटा आणि साबुदाण्याचे पापड. अतिशय सोपी अशी ही कृती आहे. 1 किलो बटाटा उकळून त्याचे साल काढून नीट असे मॅश्ड करून घ्यायचे आहेत. यामध्ये 200 ग्राम मी साबुदाणा भिजत घातलेला होता रात्रभर, तो यामध्ये टाकून द्यायचा आहे. त्यानंतर आपण यामध्ये चवीपुरती एवढं उपवासाचं मीठ टाकून घेऊया. 7 ते 8 एवढ्या हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या मी. 1 चमचा जिरं घेतलेलं होतं. याचा ठेचा असा बनवून घेतलेला आहे, तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि याचा एक जीव असा नीट असा ना गोळा असा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. गोळा बनवून झाला की लिंबा एवढा एक गोळा घ्यायचा, पॉलिथिनच्या शीटला असं तेल लावून घ्यायचं. तो गोळा यामध्ये ठेवायचा, वरनं पॉलिथिनची शीट पुन्हा कवर करायची. एका प्लेटच्या साहाय्याने असं नीट असं प्रेस करायचं आणि बघा इथे पापड जो आहे नीट असा बनवून तयार झालेला आहे. पापडांना छान अशी 2 ते 3 दिवस मस्त शिवून दाखवायची. वर्षभर हे तुम्ही पापड जे आहेत स्टोअर करू शकतात आणि खरंच वेफर्सपेक्षा देखील चवीला भारी असे बनवून तयार होतात. शिवाय हे दुप्पट छान असे ना फुलतात देखील. मग रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि हा सबस्क्राईब देखील